अन्नपूर्णाबाई, शांतीच्या जन्मापासूनचा सारा इतिहास आठवला बघा. मुलगी प्रथम पासूनच मोठी समजूतदार, पण अलीकडेच थोडी हट्टी आणि उदास झाली होती. अन्नपूर्णाबाई, कदाचित तिच्याही मनातून हा बदल करावयाचा असेल, परंतु प्रथम पासून नाही म्हटल्यावर आता अचानक कसे बदलावयाचे असे वाटून मनी खंतावली असेल ती. खरे, पण तुम्ही योग्य वेळी आलात रमाबाई, आणि योग्य वेळी धिटाईने हा विषयही काढलात. इतके दिवस आम्हासही मोठा संकोच वाटत असे. आम्ही नवमतवादाचे इतके पुरस्कर्ते, परंतु स्वतःच्या लेकीस विकेशा आणि काशाया वस्त्रात ठेवलेली असेच लोक म्हणत असतील. पण अजूनही ती आलेली नाहीये बाहेर. तिने हा बदल स्वीकारला असेल ना? शांतेला फारच उशीर झाला. आता खरीच मला तिची खूप काळजी वाटू लागली आहे. जाऊबाई, शांता आली. आयुष्यमान सुखी राहा. सुखी राहा. खरे सांगू का अन्नपूर्णाबाई, रमाबाईंचा निबंध ऐकल्यापासून दृष्टीच बदललीये आणि असे वाटले असा विचार करणे आपल्याला का नाही जमले. तेच तर वैशिष्ट्य आहे रमाबाईंचे. योजना मांडणारे खूप असतात, पण त्यावर व्यावहारिक उपाययोजना करणारे फारच थोडे, आणि त्याहूनही थोडे असतात त्या योजना प्रत्यक्षात आणणारे. परंतु रमाबाई जितक्या मनमिळाऊ आणि निगर्वी आहेत तितक्याच जिद्दीच्याही आहेत. आपल्या निबंधात वाचून दाखवलेल्या योजना प्रत्यक्षात आणल्याशिवाय त्या स्वस्थ नाही बसायच्या. अगदी खरे. अहो, मगाशी एक सांगायचेच राहिले तुम्हाला. काय? मगाशी सभा मंडपामध्ये कानिटकरांची सून काशी आणि तिचे यजमान गोविंदराव भेटले. तुम्हाला विचारत होते ते. अगोबाई, कुठे आहे ती? मला नाही ती दिसली. मी येथेच आहे. नमस्कार करते. सुखी राहा. मी काशीबाई गोविंदराव कानेटकर. काय गो, मला का शोधित होतीस? मला पंडिता रमाबाईंस भेटावयाचे होते. मागच्या खेपेस त्यांनी खूप सुंदर निबंध वाचला असे ऐकले. मामांजी खूप कौतुक करीत होते, तेव्हा मला त्यांस भेटावयाचे होते. परंतु पार निराशा झाली. त्या काही भेटल्याच नाही. अगं काशी, तू काहीतरी गल्लत करीत आहेस. पंडिता रमाबाई म्हणजे ज्यांनी आर्य महिला सभेची स्थापना केली त्या संस्कृतच्या पंडिता आणि स्त्रियांच्या हक्कांच्या पुरस्कर्त्या. आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी मागच्या खेपेस निबंध वाचला त्या रमाबाई रानडे म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी. अगो बाई, असा गोंधळ झाला होय माझा. तरी मी तुला सांगण्याचा प्रयत्न करीत होतो, परंतु तू ऐकलेसच नाहीस. चुकलेच माझे. तुझा उत्साहच मोठा भारी. पण ज्या रमाबाईंनी निबंध वाचला त्या रमाबाईंस मला भेटावयाचेच आहे.
म्हणजे रमाबाई रानडे. आज नाही का आल्या त्या? नाही गो, आज नाही आल्या, पण तुझा निरोप नक्की देईन हो मी त्यांना, कारण त्या आता आमच्या शेजारीच आल्या आहेत राहावयास. अगं बाई, खरेच? फारच छान. आता एकदा घरी ये, म्हणजे तुझी गाठ घालून देईन त्यांच्याशी. नक्की येईन. माझ्याकडून ही एक छोटीशी भेट द्याल का त्या? सुवर्ण फुल आहे यात. माझा आदर आणि उत्साह याची खूण म्हणून ही एक छोटीशी भेट. देईन हो, नक्की देईन. फारच लाघवी आहेस हो तू. आता घरीच येईन त्याच भेटावयास. येते. येतो. ठाण्याचे डिस्ट्रिक्ट जज कागलन यांनी तुम्हाच दिलेला शब्द खरा केला. मरे या युरोपियन गोऱ्यास तुम्ही जी 6 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावलीत ती कशी योग्य आहे हे सप्रमाण दाखवून त्यांनी टाइम्सकारांचे चांगलेच कान पिळले. होय, आणि तेही जस्टिस अशा सहीने लेख लिहून. गोरा मरे भरलेले पिस्तूल घेऊन रात्रीच्या वेळी अत्यंत नियोजनपूर्वक रेल्वे गार्डाच्या खोलीत शिरला आणि दुसरी चावी लावून त्याने पैशाची पेटी उघडली. ही गोष्ट त्यांनी अत्यंत ठसठशीतपणे वर्णिली आहे. कागलन साहेब स्वतः युरोपियन असून निपक्षपातीपणे दोन्ही खटल्यांचे विवेचन करून तुमच्यासारख्या हिंदी माणसाची बाजू घेतली हे महत्वाचं. खरे आहे. चला. आज तुम्ही यायला हवे होते आर्य महिला सभेत. सारी जणे तुमचेच कौतुक करीत होती. अगो बाई, का ते? गेल्या वेळच्या तुमच्या निबंधातील विचारांमुळे आणि भाषणांमुळे साऱ्यांच्या विचारास चालना मिळाली. बरे हो, दुसरे महत्वाचे सांगावयाचे म्हणजे आमच्या परिचयाचे कानेटकर कुटुंबीय आहेत. त्यांची सून काशी तुम्हास भेटावयास आली होती, पण तुमची भेट झाली नाही म्हणून फार निराशा झाली तिची. आणि हो, तिने ही भेट दिली आहे तुम्हास. अगो बाई, भेट? बघा ना. सुवर्ण फूल? अहो, पण मी तर त्यांना अजून साधी ओळखत सुद्धा नाही. मग हे सुवर्ण फूल कसे घेऊ मी? अहो, हे लोकांचे प्रेम असते, ते कसे व्यक्त करावयाचे म्हणून एखादे माणूस उमाळ्याने असे करते. भविष्यात तुम्हाला जेव्हा केव्हा हे फूल दिसेल तेव्हा त्या प्रेमाची आठवण येऊन बरे वाटेल. पण गमतीची गोष्ट वेगळीच आहे. काय? ज्या पंडिता रमाबाईंनी आर्य महिला सभेची स्थापना केली त्यांच्याच निबंध वाचनाची चर्चा चालू आहे असे काशीस वाटले. नंतर सांगितल्यावर तिचा समज स्पष्ट झाला. अगो बाई, पण खरेच पंडिता रमाबाईंस भेटण्याची मला सुद्धा मोठीच उत्सुकता आहे. मागे एकदा स्वतःनी सांगितले होते त्यांच्याविषयी, पण खरे सांगायचे तर तेव्हा नीटचे आकलन नव्हते झाले मला. पंडिता रमाबाईंविषयी खरे म्हणजे अगदी विस्तारानेच बोलावयास हवे. अत्यंत धडाडीची आणि निर्भय बाई. अनंत शास्त्री डोंगरे या व्युत्पन्न शास्त्रींची रमा ही कन्या. अगदी बालपणापासूनच वेदविद्या शिकलेली. वडील व्यासंगी वेदाचार्य. स्त्रियांच्या संदर्भात अत्यंत प्रगत विचारांचे. रमाबाईंचे अध्ययन त्यांचेकडेच झाले. वेदकालात स्त्रियांस सर्व बाबतीत समान अधिकार तर होतेच, स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मान होता आणि स्वातंत्र्यही होते असे आपण वाचतो. परंतु वेदांचे अध्ययन करणाऱ्या अनंत शास्त्री आणि त्यांच्या कन्येने हे प्रत्यक्षात आचरणात आणले. पंडिता रमाबाईंची निर्भयता ही ज्ञानाच्या पोटी जन्मलेली आहे. त्यांनी संस्कृतमध्ये तर प्रावीण्य मिळवलेच, शिवाय बंगाली, कन्नड आणि मराठी भाषा सुद्धा त्या अस्खलितपणे बोलू शकतात. कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये त्यांनी वादविवाद सभेत आपले ज्ञान सिद्ध केले. त्यांचा पंडिता आणि सरस्वती या बिरुदांनी गौरव करण्यात आला. आज पंडिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. परित्यक्ता स्त्रियांचा त्यांना मोठा कळवळा आहे. स्त्रियांनी दबून भिवून जगू नये असे त्यांना मनापासून वाटते. स्वावलंबन आणि आत्मसन्मान या दोन्ही गोष्टी स्त्रियांनी अंगी बाणवावयास हव्यात असा त्यांचा रास्त आग्रह असतो.
त्या दृष्टीने स्त्रियांची जूट व्हावी म्हणून मागे त्या मुंबईस आल्या होत्या त्यावेळी प्रार्थना समाजाच्या मुख्य शाळेत त्यांनी आर्य महिला सभेची स्थापना केली. खरेच पंडिता रमाबाईंबद्दल नुसते ऐकून सुद्धा केवढी हुशारी वाटली मला. अशा निर्भय आणि धडाडीच्या स्त्रिया सारीकडेच असल्या तर किती बरे होईल नाही. माझी आणि त्यांची भेट केव्हा होईल बरे. न्यायमूर्ती आमचे हे आणि पंडिताबाईंचा अगदी मोठाच स्नेह आहे. आमचे हे तर त्यांच्याशी संस्कृत मध्येच संभाषण करतात. अगो बाई, खरेच? हो. आता मात्र मलाही त्यांच्या भेटीची मोठीच ओढ लागली आहे. पण अन्नपूर्णाबाई, हे सुवर्ण फूल काशीबाईंनी पंडिता रमाबाईंसाठी आणले आणि देऊन मात्र मला टाकले, असे नसेल ना झाले? नाही नाही. हे घ्या. अहो, आज की नाही मोठीच मौज झाली. काय? भांडारकर पंतांचे स्नेही आहेत ना ते गोविंदराव कानेटकर, त्यांस आणि त्यांच्या कुटुंबियांस ओळखता आपण? हो, पण त्यांचे काय झाले? गोविंदरावांच्या पत्नी काशीबाई कानेटकर त्या की नाही अन्नपूर्णाबाईंस विचारित होत्या माझ्याबद्दल. आर्य महिला समाजात कुणीसे त्यांस सांगितले माझ्या निबंधाबद्दल. मी काही गेले नव्हते आज सभेस, परंतु त्यांस वाटले की तो निबंध पंडिता रमाबाईंनीच लिहिलेला आहे म्हणून. मला एक सुवर्ण फूल सुद्धा दिले त्यांनी भेटी दाखल. हो का? असे झाले होय. मग खरेच मौज आली. परंतु खरेच पंडिता रमाबाईंस भेटावयाची फार उत्सुकता लागली आहे मला. होय, आम्हासही तुम्हास त्यांना भेटवावयाचे होते, परंतु त्यांचे झंझावाती दौरे चालू असतात. शिवाय त्यांना बऱ्याच ठिकाणहून भाषणे आणि पुराणे यासाठी आमंत्रणेही येत असतात. मोठ्याच तडफदार आणि स्वयंसिद्ध बाई आहेत त्या. आपण याआधीही याविषयी बोललो होतो. पण खरे सांगू, हे सारे आकलन होण्याचे तुमचे वय नव्हते, परंतु आता हळूहळू तुम्हास दिशा सापडते आहे असे दिसते आहे. काशीबाईंनी दिलेले सुवर्ण फूल ही त्याचीच साक्ष आहे. निबंधात मांडलेले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कृतींचा जो नकाशा केला आहे तो अगदी वाखाणण्याजोगा आहे. थँक्यू. परंतु स्त्रियांच्या अडचणी दूर करणारी एखादी ठोस कृती हातून घडली ना, तरच मनास खरे समाधान मिळेल. बरोबर. बरे, आता दुसरा विषय. एका सभेत आम्हास मराठी साहित्याविषयी भाष्य करावयाचे आहे. त्यासाठी आम्ही काही मुद्दे मांडले आहेत, ते वाचून दाखवितो. आपल्या देशात लहान मोठे असे 40 छापखाने आहेत, परंतु अलीकडच्या 60 वर्षात ग्रंथ कायते केवळ 1000च्या आसपासच झाले. त्यातील पद्य 300 आणि गद्य 708. रमाबाई, अहो आटोपले की नाही तुमचे? होय अहो, आवरलेच आहे माझे. अचानक असे घाईने आलात आणि चला चला म्हणू लागलात. एवढे जायचे तरी कुठे आहे मनात? मुंबई फिरावयाची होती ना तुम्हास? अगो बाई, तोच बेत आखला आहे आज. पण म्हणजे जायचे कुठे आहे? अगो, मुंबईत पाहण्यासारखे खूप आहे. मुंबई विद्यापीठ, सिनेट हॉल, हायकोर्ट, राजाबाई टॉवर, सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस आणि सगळ्यात मुख्य म्हणजे मुंबईचा विशाल समुद्र. समुद्र? होय, समुद्र, सागर. अनेक काव्यांमध्ये आपण ज्याचे वर्णन ऐकले आहे तो अथांग जलधी. समुद्राचे प्रथम दर्शन हे पाहणाऱ्यास स्तिमित करून टाकणारे असते. क्षितिजापर्यंत पसरलेल्या त्या समुद्राची भव्यता पाहताना एकाच वेळी निसर्गाच्या शक्तीचे तडपणही येते आणि त्याच वेळी
आपण किनाऱ्यावर शांत सुरक्षित उभे राहून ती सारी भव्यता डोळ्यात हृदयात साठवू शकतो याचा आनंदही होतो. आकाश, धरणी, जल, वायू, पंचमहाभूतांपैकी या चारांचाही दिव्य अनुभव एकाच वेळी घेता येतो. आणि त्या परमतत्वाविषयी विलक्षण लीनता निर्माण होते. मनातील चिंता, दुःख, शंका कुशंका, भय सारे काही हलके हलके गळून पडते आणि अंतर्मनात उरते ती फक्त त्या समुद्राची घनगंभीर गूढ गाज. रमाबाई, नुसते वर्णन ऐकण्यापेक्षा तेथे प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेणे कधीही चांगले. चला, आता तुम्हीही ती अनुभूती घ्या. चला. येते हो शांते. हो, आणि आल्यावर मुंबईची गंमत देखील सांगू. नक्की.